नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला छानपैकी बटाट्याचं कालवण करून दाखवणार आहे। बघा, हे साल न काढताच मी बटाटे कट करून घेतलेले आहेत। बघा, अशा प्रकारे मी कट केलेले आहेत। एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे। आता ह्याचं मी दरदरीत असं वाटण करून घेते, पाणी न घालता। गॅसवर बघा टोप ठेवलेला आहे। आता ही जिरे टाकते। जिरं चांगलं फ्राय करून घ्यायचं। जिरं बघा छान असं फ्राय झालेलं आहे। आता कांदा टाकते। कांदा टाकल्यावर कढीपत्ता टाकते। कढीपत्ता टाकल्यावर चांगला असं कांदा फ्राय करून घ्यायचा। ज्या दिवशी आपल्याकडे भाजीला काय नसेल त्यावेळेस तुम्ही ही बटाट्याची भाजी बनवू शकता, खूप छान लागते। हे बघा, मस्त मध्ये कांदा परतून घेते आता मी। कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे। आता टोमॅटो टाकते। टोमॅटो टाकल्यावर हळदी टाकते, मीठ टाकते आणि हे आमचं घरगुती लाल तिखट आहे हे टाकते। याच्यामध्ये कांदा, लसूण, गरम मसाले वगैरे सर्व काही असतं। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही गरम मसाले, धना पावडर, मिरची पावडर टाकून हे कालवण बनवू शकता। आता मस्त मध्ये लाल मसाला पण परतून घेते। हे बघा, मसाले छान भाजलेले आहेत। आता हे खोबरं नाही सॉरी शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण टाकते। तुम्हाला हवं असलं तुम्ही खोबरे टाकू शकता, पण मी काय टाकणार नाही। मसाले खाली करपतील म्हणून मी थोडंसं पाणी टाकते। शेंगदाणे टाकल्यामुळे कसं मसाला घट्ट होतो, त्याच्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते। आता पाणी टाकून ह्याला मस्त मध्ये असं परतून घेते। वाटण पण बघा छान असं परतलेलं आहे। बघा किती चांगलं असं तेल सुटलेलं आहे वाटणाला। मस्त परतून घ्यायचं, आपण कच्चाच टाकलेलं आहे ना। शेंगदाणे असे थोडेसे भाजून घेतलेले असे खमंग, पण लसूण वगैरे कच्चाच होता ना, लसूण काय भाजलेला नव्हता। आता याच्यामध्ये मी बटाटा टाकते। बटाटे टाकल्यावर मसाल्यामध्ये छान असे बटाटे परतून घ्यायचे। बटाटे बघा छान असे मसाल्यामध्ये परतलेले आहेत। आता झाकण ठेवते। हे बघा, झाकणावर असं मी पाणी पण ठेवलेलं आहे। कालवणामध्ये लगेचच पाणी नाही टाकायचं, म्हणजे जे मसाले असतील ना ते बटाट्यामध्ये चांगले मुरले पाहिजे, म्हणून असं वाफलून घ्यायचं पहिलं मसाल्यामध्ये बटाटे, आणि मग नंतरनी बघा असं करायचं आणि मग गरम पाणी ओतायचं। बटाट्यामध्ये बघा छान असा मसाला मुरलेला आहे, म्हणजे मिक्स झालेला आहे। आता हे गरम पाणी टाकते मी। अजून मी पाणी टाकणार आहे थोडंसं। हे बघा, कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे। आता मी थोडंसं ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून टाकते, म्हणजे कालवणाला चांगला असा घट्टपणा येतो। मी एकदम गावच्या पद्धतीने बनवलेला आहे। शेंगदाणे पण काही मी जास्त घातलेले नाही आहेत। ज्वारीच्या पिठामुळे कसं भाजी चवीला पण छान लागते आणि घट्टपणा येतो। आता ह्याला लो टू मीडियमवर छान असं शिजवून घेते। हे बघा, मस्त मध्ये कालवण झालेलं आहे। बघा, मी एवढं घट्ट ठेवलेलं आहे। तुम्ही ज्वारीची भाकरी, चपाती, भाताबरोबर खाऊ शकता। जर तुम्हाला ज्वारीचं पीठ नसेल टाकायचं तर तुम्ही 4-5 बटाट्याच्या फोडी घ्यायच्या, कालवणामधून काढून त्या बारीक करायच्या चमच्याने, चांगल्या अशा मऊ करायच्या आणि परत त्या ग्रेव्हीमध्ये टाकायच्या। कालवणाला चांगला असा घट्टपणा येतो। तर मी बनवलेलं बटाट्याचं कालवण तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, बाय। हे बघा, तर डिशमध्ये काढून घेते।